ताज़ा नींबू एक तोड़ा या पाऊस नाही तर आपलं नारळ झाड चांगलं सुकून चाललंय. पाणीच नाही अजिबात त्याला. चांगले नारळ येत होते, बिचाऱ्याचे पण हाल चाललेत. कधी पडतोय काय माहिती पाऊस. एकदम भकास वातावरण झालेलं आहे. सगळे पानं गळून चाललेत आणि जे आपले नवीन कोमारे निघत होते ना, फुलं वगैरे, ते सुद्धा म्हणजे काही येतच नाही आहे त्याला. पाणीच नाही आहे तर त्याचं तरी काय चूक आहे बिचाऱ्याची. कधी पाऊस येतोय काय माहिती. नको नको झाली डायरेक्ट. चला आता गावात चाललोय. दळण ठेवायचं जाता जाता आणि चिकन आणायचं. आज चुलीवरती स्पेशल रेसिपी करणार आहे मम्मी. दळण ठेवायचंय. दळण ठेवला बघा कसे बसले झाडावर. चिखली आलोय आता गावात चिकन घ्यायला. आम्ही इथूनच घेऊ. हां, चांद तारा चिकन शॉप. चलो अभी चिकन ले जा रहे घर को हम. अण्णा निवांत चाललेत. त्यांच्या लक्षात नाही. आता मम्मीचं चाललंय खोबरं भाजायची तयारी. आपल्याला जे चिकन करायचं आहे त्याच्यासाठी. मस्त असं भाजून झालंय. काढू मम्मी? कांदे भाजून घेतलेत, खोबरं भाजून झालंय, गरम आहे. आणि आता आपण चाललोय चिंचेच्या झाडाखाली. तिथं जाऊन बनवणार आहे सगळं. आज आपलं स्पेशल गावाकडे आलेलं आहे सगळे सहकुटुंब. तर आता चिकन धुवून घ्यायचं आहे आणि झाडाखाली बनवायचं आहे आपल्याला. मीठ आणि हळद लावून घेऊ. चला आता थोडीशी हळद टाकून घेऊ आपण. टाक अजून थोडे टाक. बस. आपण जास्त पण हळद नाही टाकत आहे, नाहीतर कडवट होतं ते. चला आता मम्मी चूल पेटून घेते. हां पेटो. चला आता चूल एकदम चांगली तापलेली आपली. मम्मी तेल टाकून घेते त्याच्यात. हां हां, 2-1 पळ्या टाक. आता चिकन टाकून घेऊ आपण. आज मस्त बेत होणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडं आजीचं चाललंय खोबरं कुटायचं काम. हां बस. परत झाकून घेऊ आपण त्याला, पाणी सुटत. चला मम्मी आता पाट्यावर आपला जो चुलीमध्ये भाजलेला मसाला होता, म्हणजे कांदा खोबरं, तर ते आता पाट्यावर बारीक करून घ्यायचे. काळा मसाला आपला रेडी होतो आहे आता. एकदम छान असा भाजलेला आहे कांदा. थोडीशी कोथिंबीर. आता ह्याच्यात आपण आलं घेतलेलं आहे, नंतर लसूण आहे. लसणाचे 1-2 मोठे गड्डे होते आणि नंतर हा कांदा.
आणि इकडं चिकन शिजतं आहे आपलं. पाणी असलं तर मग नको लिहू होत नाही का नाही मग शिजायचं नाही किती पाणी पाणी भरपूर आहे. आहे ना. हां, मस्त शिजलं आहे आपलं चिकन. म्हणजे त्याला त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे आता. आणि आपण ज्यावेळेस चिकन घेतलं ना तर त्यावेळेस त्याला सांगितलं होतं की मोठेच पीस ठेव, कारण की चुलीवर करतो त्यावेळेस जर समजा अंदाज जर चुकला तर मग हे चिकनचा गाळ होऊन जातो, म्हणजे जास्त शिजतं. त्याच्यामुळे आपण मोठेच पीस ठेवलेले आहेत. चला ते पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यात. आणि ती लाकूड चांगलं पुढे सरकेल जरा. हा. हा इकडून मी काहीतरी घाला उठलं बारकाला जुगा गोळा करून टाका इकडे म्हणजे. ओके, चला परत एकदा ह्याला झाकून ठेवू. आता चांगली उकळी येऊन देऊ असं. ओके, हे काय करता तुम्ही? जाळ घालतो ना बाबा चुलीला, जाळ घालावा लागतो असा कधी मध्ये. कोथिंबीर टाकली आपल्या वाटणामध्ये. तर आहे ना हा प्लॅन आहे ना आपल्याला बऱ्याच दिवसापासून करायचा होता, पण टाईम मॅच नव्हता होत. आणि काय व्हायचं की मध्येच अशी अपेक्षा होती की लवकर पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतर आपण गावाकडे येऊन चिकन करताना, मटण करताना, मासे करताना, पण तो काही टाईम मॅच झालाच नाही. आणि सारखी पळापळ चालूच होती पुण्याला वगैरे पुण्याला जा, नगरलाही ऑफिसला जा, तर त्याच्यामुळे काही टाईम भेटला नाही. तर आज बऱ्याच दिवसानंतर मुहूर्त लागला आणि बऱ्याच दिवसापासून घरात बोलणं चाललं होतं माझं की आपल्याला आहे ना झाडाखाली मस्त वावरात जाऊन आहे ना चिकन बनवायचं, चिकन नाही तर मटण, आणि सगळे आपले घरातले मंडळी वगैरे. तर आज प्रतीक पण आलेला आहे आणि नाना पण आहेत. नाना सध्या तिकडं थोडंसं काम करतात शेतामध्ये, आणि आत्ता आजी पण आहे, आजोबा पण आहेत, मम्मी पण आहे. आता मम्मीचं वाटण वाटून घ्यायचं काम चाललं आहे. इकडं आपलं चुलीवर शिजतं. तर आता हे बऱ्याच दिवसाचं जे स्वप्न होतं तर ते आज पूर्ण झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता बघूयात थोड्या वेळात. आता मम्मीचं जे वाटण आहे तर ते पाट्यावर चांगलं वाटून झालेलं आहे. आता याला आहे ना आपल्याला कढईत परतायचं आहे याच चुलीवर. तर बघूयात आज आपल्या मम्मीच्या हातचं चिकन, चुलीवरचं चिकन कसं होतं आहे आणि टेस्ट कशी होते त्याची. चला आता चिकन शिजलेलं आहे आपलं, याला उतरून ठेवू. ओके, इथंच ठेवतो याला. मम्मी आता खोबरं बारीक करून घेते. अक्काने जे खलबत्त्यामध्ये कुटलं होतं ना ते, त्याला असं आहे ना उभं वरवंट कर आणि टेस्ट त्याला. मग कसं हां असा, हां तसं टेस्टलं ना लवकर बारीक होईल. हळूहळू हळू. अक्का निवांत बसली एकदम. काय करू ठेवलं आता चिकन उतरून. आता मम्मीचं पाट्यावर चांगलं खोबरं बारीक करून झालं ना, मग या कढईमध्ये सगळा काळा मसाला आपला परतून घ्यायचा आहे. निवांत झोपला आपला डॉगेश भाई. घेणं देणंच नाही आहे काही. याला पाहायला लागलं इथं काहीतरी, माशी बसली. आता आपण इथं आहे ना लाल मिरची घेतलेली, नंतर हे घरचा गरम मसाला आहे, नंतर इकडं बिर्याणी मसाला, नंतर किचन किंग मसाला, आणि हे पण आपले एव्हरेस्टचा मटन मसाला आहे, आणि नंतर मग हे कांदा लसूण चटणी वगैरे एवढं घेतलेलं आहे सगळं आपण, आणि थोडीशी हळद. तर आता आपली कढई चुलीवर ठेवून घेऊ. चांगली कढई तापलेली. आता मम्मी त्याच्यात तेल टाकून घेते. बाटली होती टाका अजून थोडं. हां, तेवढं मसाल्याला लागेल ना, 3 पळी तेल लागेलच. हां, तर 3 पळी तेल टाकून घेतलं आपण याच्यात. मसाला जळायला नको म्हणून आहे ना, कारण की कढई तापलेली होती जास्त. मग आपलं जे गरम मसाले वगैरे आहेत ना ते जळायला नको म्हणून मी कढई खाली उतरून घेतलेली. टाक सगळं. हां, आणि खोबरं वाटलं आपल्याला, खोबरं, नंतर कोथिंबीर, आलं, लसूण आणि कांदा भाजलेला.
मसाले सगळे बिर्याणीचा आहे, एव्हरेस्ट मटन मसाला आहे, घरचा आहे. चुलीवरचं म्हणल्यावर काय भारीच होणार आहे. चांगलं तेल सुटूस तर याला परतून देऊ आपण. टाकू का थोडंसं? हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे कडक तुला कडने असं. ज्यावेळेस असं तेल सुटतं म्हणजे समजायचं आपला मसाला परतला. हे बघा हे खाली चिटकत नाही कढईला. ओके हां. बरोबर आहे, लय झाला तो. तर बघा आता आपलं थोड्याच वेळात आता उकळी येईल. मस्त शिजलं पण होतं चिकन. आणि मम्मी आता थोडंसं गरम पाणी करते आपल्या भाजीत टाकण्यासाठी. आणि जर गार पाणी टाकलं ना तर ते वेचं होतं, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच होतं याच्यावर. हे बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. काय तरी आली. तरी आली मस्त. आता हे डाळीचं बाजरीचं पीठ आहे, डाळ बाजरी फुटाणे आपण म्हणतो. तर ते सगळं भाजलेलं आहे आणि ते पीठ आहे. तर आता थोडंसं गरम पाण्यामध्ये ते कालवून घ्यायचं आणि भाजीमध्ये टाकायचं. चला आता उकळी आली आपल्या भाजीला. तर त्याच्यातच आपण हे पीठ जे होतं कालवलेलं पाण्यात ते टाकून घेतलं आहे. मस्त दिसतं एकदम आणि मस्त वास पण सुटला एकदम भारी. चुलीवरचं म्हणल्यानंतर काही नादच नाही करायचा. टेस्टिंग चालू आहे आता. मीठ वास कमी. मस्त येतोय. हां वास मस्त येतोय म्हणतोय प्रतीक. मीठ कमी असेल मला तरी असं वाटतंय. हां कारण की मी आहे ना ज्यावेळेस पण भाजी करतो स्वतः तर मीठ अजिबात टाकत नाही जास्त. कारण की जास्त झालं की मग ते कमी करायचं अवघड होतं. कमी जर झालं तर मग थोडंसं टाकता येतं वरतून. थोडंसंच लागतं आहे ना. हां मीठ कमी. चला आता आपल्याला जेवायला बसायचं आहे आणि आपल्याच बागेतले आपण लिंब काढतोय. बघूया प्रतीक गेला आहे कुठं, भेटत आहेत का नाही लिंब. आता बघा ना पाऊस कमी आहे त्याच्यामुळं झाडांचे पण बेकार हाल चालू आहेत. सुकलेले आहेत, बरेचसे झाडं सुकलेले आहेत. आणि उन्हाळ्यात याच गोष्टीमुळे लिंबांना चांगला बाजार असतो. हे झाड तर पूर्णपणे गेलेले आहे. आता ह्याला आहे ना याच्या वाळलेल्या फांद्या काढावं लागतील. वरती आभाळ तर आलं आहे बरं का. आज पावसाची शक्यता आहे. 21 जून तारीख आहे आज, 21 जून 2026. लिंब सापडत आहेत की नाही काय माहिती. बाहेरूनच गेलो असतो ना मग. आहे घ्या. चला पाण्याअभावी बरेचसे झाडं सुकलेले आहेत आमचे. आणि आता आपण ताजं लिंबू एक तोडूया. हे वालं आपल्या रानातला. आणि हे आमचे कोंबडी परिवार निवांत बसलेला आहे सावलीला. आणि कोंबडा बघा परिवार वाढलेला आहे सध्या आमच्या कोंबड्यांचा. अजून पण आहेत बरं का, पण ग्रुप यांचा वेगळा आहे थोडंसं. यांचं पटत नव्हतं एकमेकांशी, त्याच्यामुळं शेट लोक बाजूला झालेले ते. एवढे लिंब भेटलेले आहेत आपल्याला. तरी खालचेच गोळा केले. हां तरी खालचेच गोळा केले. वरचे काढायचे म्हणलं असतं ना तर मग आकडे लागले असते. चला आता बाहेरूनच जाऊ. एक दोन का होईना ना प्रत्येक झाडा लिंब भेटत येतच, जास्त नाही पण तेवढंच. एकदम मस्त चिकन झालेलं आहे आपलं चुलीवरचं. हां बरोबर आहे. बस का? हां बस. नको पाणी. नको भरपूर येते.
कोथिंबीर टाकून घेऊ आता. चला आता कालवण आपलं उतरून घेऊ. हारावरच ठेव खाली. हा मग गरम राहील. हा गरम राहील म्हणजे. एवढं चपात्या कशात देतात? मस्त उकळलेलं आहे. अरे वाटतंय गावाकडं झाडाखाली रानामध्ये आनंदच वेगळा आहे. त्याच्यात काय होतं? ती गाणं. लगेच पटली. नाना आले का? येत आहेत ना. बसतो ना मम्मी वाढते ना. चला तर भाऊंला पहिलं ताट केलं आहे आपण आणि मम्मी चालली इकडे वाढायचं काम. आता मला आणि प्रत्येकला ताट करते मम्मी. चला आता मी पण जेवायला बसतोय. प्रतीक पण बसलाय. कसं झालंय? एक नंबर. एक नंबर. तरी वेरी एक नंबर आली. चुलीवरचं म्हणल्यानंतर भारीच होतं. मम्मी अजून वाढून घेते. आता नाना येत आहेत जेवायला. भाऊ कसं झालंय? चांगलं झालंय. आवडलंय भाऊंला पण. बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र आलेलो आहे जेवायला आणि नाना पण आले आता. हां तिखट नाही काही नाही. थोडंसं मीठ. त्या कोणाला लागली? एक नंबर झालं बरं का. सुपर झालंय चुलीवरची मेजवानी आजची. आता नाना पण जेवायला बसतायत. नाना पण शूटिंग काढून घेत आहेत. मम्मी पण बसते आणि अक्का पण बसले जेवायला. चला या मित्रांनो जेवायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण जेवण करून घेऊ आणि मग भेटू जेवल्यावरच. एकदम मस्त मेजवानी झालेली. एकदम मस्त बेत झालेला आहे आजचा. सुपर डायरेक्ट.